धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ही दोन नावं चर्चेचा विषय बनली आहेत। केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्याचा कट रचण्यात आला। वाल्मिक कराडचा सहभाग त्याच्यामध्ये आढळून आला। आता कराड हा मुंडेंचा निकटवर्ती होता, त्यामुळे त्यांच्यावर देखील थेटपणे शिंतोडे उडाले आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता यानंतर मुंडेंच्या आणखी एका जवळच्या माणसावरती गंभीर आरोप करण्यात आले। मुंडेंच्या या निकटवर्तीयाचं नाव आहे राज घनवट। त्याने गरीब शेतकऱ्यांची 700 एकर जमीन लाटत 2000 कोटींची संपत्ती जमा केल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आलाय। तर हे सर्व प्रकरण काय आहे? राज घनवट कोण आहे? घनवटचा मुंडेंसोबतचा संबंध काय आहे? चला तर हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। 5 मार्च रोजी पुण्याच्या खेड तालुक्यात असणाऱ्या पाईक गावातून काही शेतकऱ्यांनी मुंबईकडे कूच केली। वर्तमानात सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाऊन आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाचा पाडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर वाचायचा अशी भावना त्या शेतकऱ्यांची होती। मात्र त्यांना विधिमंडळाच्या गेटवरतीच थांबवण्यात आलं। सुरक्षा रक्षकांनी त्यांना आतमध्ये काही जाऊ दिलं नाही। त्यानंतर या पीडित शेतकऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा सांगितली। पुढे जितेंद्र आव्हाड हे माध्यमांसमोर येत म्हणाले, आज माझ्याकडे खेड तालुक्यातील पाईक गावचे शेतकरी आले होते। धनंजय मुंडेंचे अतिशय जवळचे मित्र असलेल्या राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी काही शेतकऱ्यांना फसवून त्यांची अनेक एकर जमीन जमा केली आहे आणि काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले, तर काही मृत शेतकऱ्यांना जिवंत दाखवले, तर काहींना धमक्या देखील दिल्यात आणि अशा पद्धतीने घनवट शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत। त्या घनवटची चौकशी करा अशी मागणी आता आव्हाडांनी केली आहे। आव्हाडांनी हे प्रकरण समोर आणल्यानंतर माध्यमांच्या नजरा देखील या शेतकऱ्यांकडे वळाल्यात आणि माध्यमांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर राज घनवट आणि त्याचे वडील पोपट घनवट या दोघांवरती शेतकऱ्यांनी काही गंभीर आरोप लावलेत। म्हणजे राज घनवट आणि पोपट घनवट हे बाप लेक भूमाफिया आहेत। ते शेतकऱ्यांना फसवून त्यांना दमदाटी करून आणि त्यांच्या खोट्या सह्या घेऊन जमिनी लाटतात। तसंच त्यांच्याकडे गुंडांची मोठी टोळी आहे आणि घनवट हा 20 ते 25 कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबत भागीदारीत असल्यामुळे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची देखील कोणी हिंमत करत नसल्याचं शेतकरी म्हणतात। तसंच राज घनवट याचे वडील पोपटराव घनवट यांनी राजाभाऊ बाळा रौंदळ या शेतकऱ्याचं त्यांच्या भावासोबत भांडण लावून दिलं। त्यानंतर रामभाऊ यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत तुमच्या भावाने जमीन विकली आहे, आता तुम्ही देखील जमीन विकून टाका असं म्हणत त्यांना जमीन विकण्यास दबाव आणायला सुरुवात केली। तर रामभाऊ यांनी जमीन देण्यास मनाई केल्यानंतर त्यांना दमदाटी आणि मारहाण करून त्यांचा अंगठा आणि शिक्के घेतले। याबाबतचा आरोप स्वतः रामभाऊ रौंदळ यांच्या मुलाने केलाय। तर एका महिला शेतकऱ्याची जमीन लाटण्यासाठी राज घनवटने 6 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या शेतकऱ्याला जिवंत दाखवत ती जमीन हडपली, हे या महिला शेतकऱ्याने स्वतः सांगितलंय। तसंच आपल्यावरील आपबीती सांगताना ही महिला शेतकरी म्हणाली, राज घनवट हा खूप मोठा व्यक्ती आहे, तो कोणालाही कोणत्याही पद्धतीने फसवतो आणि त्यांच्या जमिनी हडपतो, त्याच्याकडे गुंडांची मोठी टोळी आहे असंही ती महिला शेतकरी सांगते। त्याचबरोबर राज घनवटचा डोळा जर एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर पडला तर तो त्या शेतकऱ्याची दुखरी नस शोधून काढतो। त्यानंतर संबंधित जमिनीवरती काही वाद सुरू असेल तर या जमिनीचा हिस्सा मिळवून देतो असं आम्ही शेतकऱ्याला दाखवतो। एका महिला शेतकऱ्याने तर डोळ्यांचं ऑपरेशन करून देतो असं सांगून तिची जमीन हडप केल्याची माहिती दिली आहे। तसंच जर एखादा शेतकरी गोडीनं जमीन देत नसेल तर राज घनवट हा त्याच्या मागे गुंड लावून, धमकावून, नाहीतर बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून जमिनीच्या कागदपत्रांवरती सह्या करून घेतो। आता या विरोधात कुणीही आवाज उठवला तर त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात। तसंच तो धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळे पोलीस त्याच्या विरोधात तक्रारही घेत नाहीयेत असाही आरोप शेतकऱ्यांनी लावलाय। तर अशा या सगळ्या बेकायदेशीर मार्गातून खेड, चाकण या भागात जवळपास 200 शेतकऱ्यांची 700 एकर जमीन आपल्या नावावर केली आणि त्यातून 2000 कोटी रुपयांची संपत्ती त्याने कमवली असंही घनवट विरोधात मोर्चा खोलणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता राज घनवटचे धनंजय मुंडे यांच्याशी काय संबंध आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूयात। तर जगमित्र शुगर मिल्स मध्ये राज घनवट हा सार्वजनिक संचालक आहे, तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये देखील धनंजय मुंडे आणि राज घनवट या दोघांची भागीदारी असल्याचं स्पष्ट झालंय। तसंच धनंजय मुंडे यांचा क्रिकेट संघ छत्रपती संभाजीनगर किंग्ज मध्ये देखील घनवटची भागीदारी आहे। तर मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि
आई रुक्मिणी मुंडे यांच्यासोबत देखील घनवटची एका कंपनीमध्ये भागीदारी असल्याचं बोललं जाते। यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या 18 कंपन्यांमध्ये राज घनवट हा संचालक असून 4 कंपन्या त्याने सोडलेल्या आहेत। तसंच वाल्मिक कराड हा जसं मुंडेंचा गुन्हेगारी प्रकार सांभाळायचा तसं त्याचे आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी ही राज घनवट यांच्यावरती आहे, असा आरोप आता अंजली दमानिया यांनी केला। अगोदर वाल्मिक कराडच्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या धनंजय मुंडेंना राज घनवटमुळे कोणती किंमत चुकवावी लागते हे तर आता भविष्यात आपल्याला कळेलच। तसंच राज घनवट याच्यावरती झालेल्या आरोपाची दखल घेतली जाणार का, त्याच्या संपत्तीची देखील चौकशी व्हावी का, यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।